माजी खासदार दत्ता मेघे यांचं वयाच्या 89व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले। संध्याकाळी 4:30 वाजता वर्ध्यातल्या पवनारमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत। 4 वेळा काँग्रेसचे खासदार राहिलेल्या दत्ता मेघेंनी राज्यसभा सदस्य तसंच महाराष्ट्र विधान परिषदेतही महत्त्वाची जबाबदारी पार पाडली होती। 2014 मध्ये त्यांनी भाजप प्रवेश केला होता। राजकारणासोबतच त्यांनी शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय काम केले। नागर युवक शिक्षण संस्थेच्या माध्यमातून तसेच दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स सारख्या संस्थांच्या उभारणीतून त्यांनी ग्रामीण भागात शिक्षण आणि आरोग्य सुविधा पोहोचवल्यात। त्यांच्या कार्यामुळे विदर्भातील हजारो विद्यार्थ्यांना संधी मिळाली। मेघे हे विदर्भ राज्याच्या मागणीचे समर्थक म्हणूनही ओळखले जात होते। त्यांच्या कुटुंबातील पुढील पिढीही राजकारणात सक्रिय असून पुत्र समीर मेघे आमदार आहेत। तर दत्ता मेघे यांच्या राजकीय प्रवासावर नजर टाकूया। वर्ध्यातल्या पवनारमध्ये दत्ता मेघे यांचा जन्म 11 नोव्हेंबर 1936 साली झाला। 1963 ला BA पास शिक्षण त्यांनी केलं आणि आरोग्य क्षेत्रात संस्था स्थापन करून मोठं काम सुरू केलं। भाजपात जाण्यापूर्वी शरद पवार यांचे विश्वासू नेते अशी त्यांची ओळख होती। विदर्भावरील अन्याय आणि अनुशेषासाठी ते अनेकदा आक्रमक झालेत। 1978, 1984, 1990 आणि 2000 अशा 4 वेळा ते विधानसभेवर निवडून गेले। 1991, 96, 98 आणि 2009 अशा 4 वेळा ते लोकसभेवर निवडून गेले होते। रामटेक आणि वर्धा लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व त्यांनी केलंय। 2002 ते 2008 दरम्यान राज्यसभेवर ते गेलेले होते। काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये त्यांनी काम केलंय। 2014 पासून भाजपमध्ये ते सक्रिय होते। 3 मुलांपैकी समीर हे सध्या आमदार आहेत तर सागर हे माजी आमदार राहिलेत। 22 मार्च 2026 रोजी वयाच्या 89व्या वर्षी त्यांचं निधन झालंय। आज संध्याकाळी 4:30 वाजता पवनारमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।